नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे गौरव मोरे म्हणत असतो, की त्या आकाशबरोबर आपण हात मिळवणी नसती केली तर बरं झालं असतं. त्या मुलीसाठी किती मारलं त्याने आपल्याला. तेव्हा इथे भूमी त्यांचं बोलणं आता ऐकत असते. तेव्हा ती माणसं म्हणत असतात, नाहीतर काय गौरवभाई, त्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी त्याने आपल्याला किती पैसे दिले ना, पण मारलं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की आकाश, मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. तू मला इम्प्रेस करण्यासाठी एवढा खालच्या पातळीला गेलास. तेव्हा इथे गौरव म्हणत असतो, की त्याने आपल्याला जे काही मारलंय ना, मी आता तेवढ्यावरच थांबणार नाही आहे. मी त्याला बोलणार आहे, की आम्ही जेवढा मार खाल्लाय तेवढे पैसे आम्हाला डबलनी द्यायचे. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त आता राग आलेला असतो. तेव्हा गौरव म्हणत असतो, की मी असं तसं सोडणार नाही त्याला. त्याच्याकडून जास्तीचे पैसे घेणार आहे, कारण मुलीला इम्प्रेस करायच्या नादात त्याने खूप फोडले आपल्याला. तेव्हा आता भूमी गेल्यानंतर गौरव आता इथे अभिला आवाज देतो आणि म्हणतो, दादा या, गेली ती. तेव्हा अभि तिथे आलेला असतो. तो म्हणत असतो, भूमी भूमी, मला वाटलंच होतं, ती पावती बघितल्यानंतर तू इथे येणार शोध घेत. आम्हाला आधीच ते माहिती होतं, म्हणून मी येऊन ह्या मुलांना ते सांगितलंय, तेच ते सगळेजण बोलतायत. तेव्हा इथे आता अभि बसतो. तेव्हा गौरव म्हणत असतो, की दादा, तुम्ही सांगितलेलं काम आम्ही केलंय ना, तेवढं आमच्या आता पैशांचं बघा. तेव्हा अभिने इथे अख्खा पैशांचा बंडल आणलेला असतो आणि तो लगेचच त्याला देऊन टाकतो, कारण त्या माणसांनी त्यांनी सांगितलेलं काम अगदी चोख पार पाडलेलं असतं. तर इथे आता आकाश बसलेला असतो. तो स्वतःच्या हाताने इथे आता बुके तयार करत असतो. तेव्हा इथे बागेतली फुलं घेऊन त्याने भूमीला सॉरी म्हणण्यासाठी आणि ते बुके तिला देण्यासाठी तो स्वतः तयार करत बसलेला असतो. भूमी तिथे आल्यानंतर आकाश येतो आणि म्हणतो, भूमी थांब ना, हे बघ, मी स्वतःच्या हाताने हे तयार केले तुला देण्यासाठी. काल तुला माझा राग आला होता ना, म्हणजे मी रागाच्या भरात त्या मुलांना मारलं, ते तुला आवडलं नाही. त्यासाठी खरंच सॉरी. पुन्हा मी असं कधीच करणार नाही. तेव्हाही तुझ्यासाठी आहे. मी माझ्या हाताने बनवले आपल्या बागेतल्या फुलांपासून. तेव्हा इथे भूमी आकाशकडे बघत असते. ते आपल्या हातामध्ये घेते आणि ती लगेचच आता खाली रस्त्यावर ते टाकून देते. तेव्हा आकाश त्या बुकेकडे बघतच राहतो, कारण त्याचा सगळा चुरामुळा करून टाकलेला असतो. तेव्हा आकाशला फार वाईट वाटतं. तो म्हणतो, काय झालं भूमी? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, हे सगळं तुझं काय चाललंय? कशासाठी सॉरी म्हणतोयस तू आणि कशासाठी अजून म्हणणार आहेस? अरे हे सगळं कुणी केले मला माहिती नाही आहे का? म्हणजे हे सगळं तूच केलं होतं जाणून बुजून मला इम्प्रेस करण्यासाठी. त्या मुलांना मंडळाच्या तूच पैसे दिले होतेस ना मला रंग लावण्यासाठी, आणि नंतरला तूच जाऊन त्यांना मारलंस. म्हणजे तू काही केलेलं नाही आहेस असंच तू दाखवत होतास ना सगळ्यांना. हे सगळं प्लॅनिंग केलं होतंस तू मला इम्प्रेस करण्यासाठी. तेव्हा आकाश म्हणत असतो, मी प्लॅनिंग केलं होतं? हे कुणी सांगितलं होतं तुला? तेव्हा भूमी म्हणते, हो, हे तूच प्लॅनिंग केलं होतंस, मला माहिती आहे सगळं. तू मला इम्प्रेस करण्यासाठी त्या मुलांना इथे पैसे देऊन बोलावलं होतंच माझी छेड करण्यासाठी. तेव्हा माणसे तिथे त्याने म्हणते, ताई अगं काय बोलतेस तू? जिजू असं कधीच करणार नाही, आम्हाला माहिती आहे. ते तसे नाही आहेत. तेव्हा भूमी म्हणते, की मानसी, किती ओळखतेस गं तू या माणसाला? लग्न झाल्यापासूनच ओळखतेस ना, की त्याच्या आधीपासून ओळखतेस? तुला माहिती नाही याने काय केलंय ते? तेव्हा मानसी म्हणते, ताई मला माहिती आहे आकाश जिजू असं कधीच करणार नाहीत. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, बरं ठीक आहे, मानसी आता आली आहे, पण मी तर लहानपणापासून त्याच्याबरोबर आहे ना, लहानाचे मोठे आम्ही दोघंजणं सोबत झालो आहेत. आकाश असं कधीच करणार नाही. तो आमच्या इथे काम करतेस, तुला इम्प्रेस करण्यासाठी आकाश असं मुद्दामून कधीच करणार नाही. तो खरोखर तुझी मदतच करत होता. तेव्हा आकाश म्हणतो, आणि मी असं का करेन? त्या माणसांना मी पैसे दिलेले नाही आहेत. मी का पैसे देऊ? मी त्यांना ओळखतसुद्धा नाही. तेव्हा भूमी म्हणते, मला माहिती आहे सगळं तूच केलेस, माझ्याकडे पुराव्यासुद्धा आहेत असा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की ही ती पावती A4 मित्रमंडळ, जी मुलं आली होती ना माझी छेड करण्यासाठी, त्या मुलांच्या मंडळाची ही पावती आहे. तेव्हा आकाश म्हणतो, ही पावती मला माहिती नाही आहे, मी कधीच कुणाला वर्गणीसुद्धा दिलेली नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, की मला माहिती आहे ही वर्गणी तूच दिली आहेस, त्या लोकांना पैसे तूच दिले होतेस आणि इथे बोलावलं होतंस माझी छेड काढण्यासाठी. आकाश, तुला असं करायची गरज नव्हती. मी तुझ्या इथे काम करते कारण माझी मजबुरी आहे, त्याचा तू फायदा घेतोयस का? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी खरं सांगतोय, मी खरंच काही केलेलं नाही आहे, मी त्या मुलांना पैसे दिलेले नाही आहेत. तेव्हा मानसी म्हणते, ताई तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, तू जरा समजून घे, जिजू असं कधीच करणार नाही. तेव्हा भूमी म्हणते, तू मला नको समजवूस, तू आहे ना ह्याला समजव, ह्याला थांबायला सांग. हे बघ आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, माझी मजबुरी आहे, मला पैशांची गरज आहे, कारण माझ्या बाबांचं ऑपरेशन करायचं आहे, माझं घर वाचवायचं आहे, त्यासाठी मी तुझ्या इथे नोकरी करते, नाहीतर मी कधीच ही नोकरी सोडली असती. पण तुला जर असं वाटत असेल ना, की तू माझ्या या मजबुरीचा फायदा घेशील, मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करशील आणि मी तुला होकार देईन, तर ते असं अजिबात होणार नाही.
तेव्हा आताच्या आता हे सगळं बंद कर. माझ्या मागे मागे फिरणं, ही फिल्मीगिरी करणं आणि मला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करणं, हे सगळं बंद कर. कारण का शेवटच्या क्षणापर्यंत जरी तू एकटाच मुलगा राहिलास ना तरीसुद्धा मी तुझा विचार कधीही करणार नाही आहे. त्याच्यामुळे तुझं हे वागणं आहे ना ते बदलून टाक आणि माझ्या मागे मागे करणं बंद कर. नाहीतर जर माझ्या हातात असतं ना तर मी कधीच ही नोकरी सोडून गेली असते. ही पावती मला तुझ्या कुर्त्याच्या खिशामध्ये सापडली आहे. याचा अर्थ हे सगळं तूच केलेस ना. असं म्हणून भूमी जाते. तेव्हा आकाश म्हणतो, हे सगळं काय चाललंय? कुणी केलं असेल? ही पावती माझ्या खिशात कशी काय आली? मलाच माहिती नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते की हे बघा जीजू, तुम्ही काळजी करू नका. असं समजा की देव तुमची परीक्षा घेतोय. तेव्हा आकाश म्हणतो, पण मी काय करतोय? तर देव माझी परीक्षा घेतोय. मी जे काही करतोय ते सगळं भूमीच्या भल्यासाठीच करतोय ना. तिला आमच्याबद्दल काहीतरी आठवावं त्यासाठी प्रयत्न करतोय. पण आता हा पुन्हा आमच्यामध्ये किती मोठा गैरसमज झालाय. मी तिची मदत करायला गेलो आणि तिने सगळा आळ माझ्यावरतीच टाकला. तर आता आकाशसुद्धा नाराज होऊन जातो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की अथर्व, जिजूंचं किती प्रेम आहे ना ताईवरती, तरीसुद्धा ताईला ते अजिबात कळत नाही आहे. त्यांना किती त्रास होतोय. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवंय. तेव्हा अथर्व म्हणतो, काळजी करू नको, आपण काहीतरी करूया. तर इथे रागिनी म्हणत असते की चला, हा प्लॅन तर आता सक्सेसफुल झाला. या आकाशचं नशीब आहे ना, ही रागिनी पटवर्धन लिहिणार आहे आणि तसंच ते सगळं घडणार आहे. तेव्हा इथे मानसी आता भूमीचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येते. तर इथे आता त्या गौरव मानेला मारून झोडून पोलीस घेऊन आलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते, हा तर गौरव माने आहे ना, हा इथे काय करतोय? तेव्हा अथर्व म्हणत असतो, ताई याला इथे मीच घेऊन यायला सांगितले पोलिसांना. म्हणजे पोलिसांना मी सांगितलं असतं सगळं काही नंतर तुला सांगायला, पण तुला असं वाटलं असतं की आकाशने त्यांना हे सगळं तुला सांगायला सांगितले, त्यांच्यावरती दबाव टाकलाय, म्हणून मी पोलिसांना या गौरव मानेला इथेच घेऊन यायला सांगितलं. आता तो स्वतःच्या तोंडाने सगळं कबूल करेल. तो जे काही बोलला होता ते सगळं खोटं होतं. तेव्हा भूमी म्हणते, पण तुला कसं माहिती गौरव मानेचं नाव? तू कसं काय त्याला तिथे भेटायला गेलास? तेव्हा मानसी म्हणते, अगं ताई, सकाळी तू चिठ्ठी नाही का खाली टाकली होतीस? तेव्हा अथर्वनं त्याचं नाव वाचलं होतं त्या चिठ्ठीवरचं. तेव्हा इथे आता पोलीस म्हणत असतात, सांग रे, खरं खरं सांग, आकाश सरांनी तुला पैसे दिले होते का? तेव्हा इथे गौरव माने म्हणत असतो की नाही, मी आकाशला फसवण्याचं काम करत होतो. त्याने आम्हाला मारलं होतं ना, तो बदला घ्यायचा होता, म्हणून मी हे सगळं केलं. आकाशने काही केलेलं नाही आहे. आकाश सरांचं याच्यामध्ये काहीही संबंध नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की मग हे तू कुणाच्या सांगण्यावरून केलं होतंस? सांग बरं, तू कुणी दिले होते तुला पैसे हे काम करायला? तेव्हा अभि आता खूप जास्त घाबरतो. तेव्हा आकाश अभिकडे बघतो. आकाशच्या लक्षात येतं की हे सगळं अभिने केलं होतं. तेव्हा इथे आता माने म्हणत असतो की हे बघा, मी तुम्हाला सांगतोय ना, हे सगळं मीच केलं होतं. याच्यामध्ये आकाश सरांची काही चूक नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाशने तुझ्यावरती दबाव टाकला का हे सगळं बोलायला? तेव्हा इथे माने म्हणतो की नाही नाही, त्यांनी दबाव वगैरे काही टाकलेला नाही आहे. मी जेव्हा तुम्हाला रंग लावला होता, तुमची छेड काढली होती, तेव्हा आकाश सरांनी आम्हाला मारलं होतं. तेव्हाच मी ठरवलं होतं की आता याचा बदला घ्यायचा आणि म्हणूनच मी त्यांना फसवण्याचं ठरवलं. त्यांनी आम्हाला मारल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती रागवला होतात ना, तेव्हा मला कळलं की आता या संधीचा फायदा उचलायचा आणि मग त्यांच्यावरती सगळा आळ आणायचा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मग ही मंडळाची चिठ्ठी आकाशच्या कुर्त्यामध्ये कशी काय आली? त्याने तुम्हाला वर्गणी दिली होती का? तेव्हा इथे गौरव माने म्हणत असतो की नाही, वर्गणी तर नव्हती दिली, त्याला फसवायचं होतं ना, म्हणून मी सकाळी आलो होतो आणि त्यांच्या कुर्त्यामध्ये ही चिठ्ठी टाकली होती. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणतो, हे करताना तुला लाज नाही वाटली का? आधीच आमच्यामध्ये खूप मोठे गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि तसंही ती माझ्या वहिनीची बहीण आहे. तिचा मान राखणं आमचं कर्तव्य आहे. ती हर्ट झाली ना तुझ्यामुळे तिला किती त्रास झाला ते माहिती आहे का तुला? तिला जपणं हे आमचं कर्तव्य आहे. तेव्हा इथे पोलीस आता मानेला घेऊन जातात आणि आता खूपच मोठी त्याला धमकी देतात. तेव्हा इथे आकाशला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, पण भूमीचा गैरसमज निदान दूर तरी झालेला असतो. तेव्हा इथे आकाश आता भूमीला काहीच बोलत नाही, पण भूमीचा तर स्वतःच्या मनाला लाजून ती किचनमध्ये निघून जाते. तेव्हा इथे रागिनी आता खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते, कारण तिचा प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो. गौरव मानेचं सगळं सत्य समोर आलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण इथे बघूया. आता भूमीला आपल्या चुकीची जाणीव झालेली असते. तेव्हा मानसी म्हणते, ताई आता तुला आहे ना आकाश जिजूंची माफीही मागायलाच हवी आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की आता माफी मागायची आहे, ती तर मागावीच लागेल. तेव्हा ती आता आकाशच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, आकाश खरंच सॉरी. तेव्हा आकाश आपले केस पुसत असतो आणि म्हणतो, काय आंघोळ करताना कानात पाणी गेले तर काय आवाज येत नाही आहे, पुन्हा एकदा बोलतेस का? तेव्हा आता आकाश बोलत बोलत खाली निघून जातो. तेव्हा भूमी म्हणते, काय हा आकाश ऐकत सुद्धा नाही आता. आणि ती सॉरी म्हणत आता खाली उतरत असताना दादरावरून तिचा पाय घसरतो. तेवढ्यातच आता आकाश जातो आणि तिला पकडतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश खरंच सॉरी, मी तुला ओळखायला खरंच चुकले, मला माफ कर ना. तेव्हा इथे आकाशने आता
भूमीचं सॉरी स्वीकारलेलं असतं आणि तिला माफसुद्धा केलेलं असतं. त्यामुळे आता इथे भूमीच्या मनामध्ये आकाशबद्दलचा जो काही गैरसमज असतो, तो आता दूर झालेला असतो आणि तिने मनापासून म्हणजे मानसीचं सांगण्यावरून का होईना, पण तिने मनापासून आकाशची माफी मागितलेली असते आणि त्यामुळे आता भूमी आणि आकाशमध्ये जे काही गैरसमज झालेले असतात, ते दूर होऊन दोघंजणं पुन्हा एकत्र आलेले असतात आणि रागिणीचा भूमी आकाशला वेगळा करण्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो.